हॅलो यूट्यूब फॅमिली, राम राम, जय सेवालाल सर्वांना. तर मी आज बनवली आहे गव्हाची कुरडी. तर ती कुरडी मी कशी बनवली तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर आवडल्यास माझी कुरडीची पद्धत तुम्ही पण तशी बनवा. तर चला ही कुरडी कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवते. तर त्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. तर मी काय केलं होतं, 5 किलो गहू घेतले होते आणि ते एकदाच असं भिजून घेतलं होतं. आणि एक दिवस पळीच्या तिळ टाकून कुरड्या करून घेतल्या आणि एक दिवस सोयऱ्याच्या कुरड्या करून घेतल्या. तर हे 2 शेर गहू म्हणजे 5 किलो गहू असे भिजून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यात पाणी टाकून झाकून ठेवलं. ते दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं पाणी काढलं, त्याच्यात पुन्हा अजून पाणी टाकून घेतलं. तर अशी ही प्रोसिजर 3 दिवस करायची. रोज पाणी बदलायचं म्हणजे चिक जास्त वास येत नाही आणि कुरडी एकदम पांढरी शुभ्र होती. तर आता हे बघा, तर मी सोमवारी भिजवले होते आणि हे गुरुवारी रात्री हे मी आता पाणी सगळं काढून घेणार आहे आणि गिरणीतून चिक काढून आणणार आहे. कारण माझ्या जाऊची गिरणी आहे चिक काढायची, तर मी तिथूनच चिक काढून आणणार आहे, मिक्सरमध्ये न काढता. तर हे स्वच्छ असं काळं पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचं आणि म्हणजे कुरडी पांढरी शुभ्र होती आणि जास्त आंबट पण नाही लागत. तर आता सगळं पाणी काढून घेतलं. तर मी हे गिरणीवर आणलेले आहे. तर हे आता मशीनमध्ये चिक काढल्या जाते. तर बघा, खूप छान मशीनमध्ये पण चिक निघलं जातं मिक्सरपेक्षा पण. तर हे बघा, अर्ध बघून चिक निघालेला होता. तर हे घरी आणल्याच्या नंतर मी आता हे चाळणीच्या सहाय्याने गाळून घेते की कोंडावरती बसतो. आणि मग नंतर ह्या कोंड्याला असं हात फिरून घ्यायचा आणि खाली चिक पडते आणि वरी कोंडा राहते. तर ते वरचा कोंडा पुन्हा त्याला डबल पाण्यामध्ये टाकायचं आणि धुवायचं. तर हे एकेरी चिक तेवढा निघाला आणि ह्या कोंड्यामध्ये पुन्हा पाणी टाकून घ्यायचं. तर आता मी हे कपडा घेऊन हे सगळं गाळून घेणार आहे. तर हे बघा, एक डब्बा चिक निघालेला आहे आणि एक हंडा भरून निघालेला आहे. तर ते पहिला जे चिक निघाला ते डब्यात टाकला आहे, दुसरा चिक जे कोंडा धुवून काढलं ते तर ते हंड्यात ठेवलेलं आहे. तर हा ते रात्रभर झाकून ठेवायचं आहे मस्तपैकी. आणि सकाळी सकाळी उठायचं आणि शेतात जाऊन असे पानं तोडून आणायचे, कारण पानावरची कुरडी खायला खूप छान पौष्टिक असते. तर आजकाल जे पन्नीवर बनवतात ना, तर त्याच्यामुळे ते गरम गरम ते पन्नीवर टाकले गेले की त्यांचे पन्नीचा अंश त्या पापडाला लागतं. त्याच्यामुळं पानावरच तुम्ही कुरडी करा. तर हे बघा, पाणी उकळलं की त्याच्यात अर्धी वाटी मीठ टाकलं आणि हे हळूहळू त्याच्यामध्ये चिक सोडायचं. तर हे एक भोगून चिक होतं, त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी आणि पाणी काढायचा पण व्हिडिओ नाही बनवला. तर तुम्ही समजून घ्या, मी त्याच्या वरचं पाणी काढलेले. तर हे एक छोटं भोगून चिक आहे. तर ह्या शेजारच्या काकू आल्या होत्या मला मदत करू लागायला. तर त्यांच्या सहाय्याने मी हे त्या चिक टाकत होत्या आणि मी हाटत होते. तर हे मी काही तीळ टाकून कुरड्या केल्यात आणि काही बिगर तिळाच्या पण केलेल्या आहेत. तर बघा, हे जोपर्यंत असं घट्ट वाटत नाही तोपर्यंत चिक टाकायचं, एक पण त्याच्यात गुटळी राहू नये आणि छानपैकी शिजावं. तर हे मी चुलीवरच केलेलं आहे. तर हे शिजलं की त्याच्यामध्ये तिळ टाकून द्यायचे. ते भरपूर असे तिळ टाकले. तर हे आपल्याला कुरडी टाकायची पळीनं, त्याच्यामुळे थोडंसं छोट्या हंड्यामध्ये काढून घेतलं आणि हे एक एक कुरडी मी तयार करून घेत आहे. खूप तीळ टाकलेले आहेत मी, काही त्या बिगर तिळाच्या पण केल्या आहेत, ते तळण्यासाठी आणि ही कुरडी खाण्यासाठी. तर हे माझे करणं झाले. तर 2-3 घंट्याच्या नंतर पुन्हा त्याला पलटी करायची. तर हे पानावून काढायचं असं थोडं दमादमानं, तर सगळं असं पापड व्यवस्थित निघते आणि हे पुन्हा पलटी मारून वाळू द्यायची. तर माझ्या खूप छान अशा कुरड्या झाल्यात, तिळाच्या कुरडी खूप छान झाली. तर आता हे शुक्रवारी बनवली, तर आता ही शनिवारची सकाळची सोयऱ्याची कुरडीची तयारी चालली आहे. तर हे वरचं पाणी काढून घेतलं आणि आता हे
अर्ध भगुनं पीठ आहे. अर्ध्या भगुण्याची मी समजा पळीची कुरडी केली आणि आता ही सोयऱ्याची करायची. तर हे अर्ध भगुनं चिक होतं तर अर्धच भगुनं पाणी घेतलेलं आहे अंदाजे. तर जितकं चिक तितकंच पाणी. तर आता हे गॅसवरच बनवणार आहे मी, कमी आहे म्हणून. तर हे पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये थोडं थोडं असं चिक हटायचा. तर पहा, हे सारखं असं हलवत राहायचं कारण त्याच्यात गुठळ्या होऊ नयेत. दोघी जणीने करायच्या ह्या कुरड्या, एकटीला होत नसतात. तर हे आमच्या शेजारच्या काकू मला नेहमीच येतात माझ्याजवळ. काही माझं काम असलं की त्यांना आवाज देते मी. तर बघा, एकदम छान असं माझा चिक परफेक्ट झालेला आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. तर आता हे याला पुन्हा 15 मिनटं कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे. तोपर्यंत हे मी कालचे पानं ठेवले होते ते पुन्हा धुवून घेते आणि त्याला स्वच्छ असं पानाला तेल लावून घेते. तर हे सोयऱ्यामध्ये थोडंसं तेलाचा हात फिरून घेतला मी आणि त्याच्यामध्ये चिक भरलेला आहे. तर इतकी छान कुरडी होत होती माझी, इतका छान चिक झालेला आहे. तर पहा, इतकी पांढरी शुभ्र. तर तुम्हाला माझी कुरडी आवडलीच तर नक्की लाईक करा आणि माझी कुरडी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. तरी मी काही खाली बाजेवर बनवल्या, काही वरी माझ्या छतावर बनवल्या. तर हे पुन्हा पलटी करायला आले तर आपोआपच अशी वाळून झाले. आणि हे बघा, एकदम वाळल्याच्यानंतर संध्याकाळी इतकी वाळली कारण ऊन खूप आहे ना. तर हे 2 दिवस लागले मला पापड बनवायला. तर हे बघा, एकदम पांढरे शुभ्र झाले आणि चवीला पण छान झाली कुरडी. तुमची कुरडी बनवणं झाली का? बाय.